दिवस नाही रात्र नाही, जेव्हा टाइम भेटला तेव्हा अभ्यास करायचा. मग त्या जेवढा टाइम मी आता गुंतवेल याच्यामध्ये तेच रिझल्ट देणार आहे. आता जर जास्त झोपलो तर आयुष्यभर जागावं लागेल. पण मग जेव्हा सेकंड अटेम्प्ट मध्ये डे 1 पासून मी हेच ठरलो होतं की ही मिस्टेक नाही करायची. तुझ्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट कुठला होता नीटच्या जर्नी मधला? मोटिवेटर सर बी आपल्या क्लासेसवर जेव्हा येतात तेव्हा काय मोटिवेशन देतात, ठीक आहे. त्यांच्यासाठी त्यांचे रोल मॉडेल आई वडीलच होते, त्यांचेच ते प्रेरणा होते. सो तुम्ही पण तुमच्या आईबापाकडे पहा की त्यांनी कसं शेतात मेहनत करतात. पहिलं तर पहिली गोष्ट डिस्ट्रॅक्शन असं काही नव्हतंच, कारण आपल्या बापांना पाठवलं तर लातूरला शिकण्यासाठी. तर तुझी रिव्हिजन स्ट्रॅटेजी काय असायची? रिव्हिजन टेक्निक हा ही खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. माझ्या जे मार्क्स जास्त आले ना, ते मग पर्सनली असं वाटतं मी कसं. गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स, वेलकम टू द अमेझिंग वर्ल्ड ऑफ RCC लातूर. माझ्यासोबत एक आज असा विद्यार्थी आहे ज्याचे वडील शेती करून त्याला लातूरला शिकवलं आणि आज तो नागपूर सारख्या सिटीमध्ये, ते पण एम्स कॉलेजमध्ये शिकत आहे. जाणून घेऊयात त्याचा प्रवास कसा राहिला, कुठल्या गोष्टी त्याच्या नीटच्या प्रिपरेशनमध्ये त्यांनी फॉलो केल्या, कुठल्या गोष्टींचा अडथळा त्याला आलेला आहे, या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर स्वागत आहे तुझं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. माझं नाव विशाल हनुमंत पाडोळे. मी राहणारा सारोळा गावचा, जे काही आपल्या धाराशिवमध्ये येतं. आणि सध्या मी एम्स नागपूर मध्ये 2022ला तिथे लागलो. सध्या मी सेकंड इयर माझं झालंय, थर्ड इयर मध्ये मी एंटर झालोय. तर तू नीटचा अभ्यास करायचा किंवा डॉक्टर बनायचा असा विचार कधी केला? आता तुम्हाला म्हणजे कोरिलेट करू शकता या गोष्टी की जर घरामध्ये एखादा दुसरा मुलगा जर चांगला अभ्यासात आहे तर दोनच चॉईस असेल त्याच्याकडे, एक तर डॉक्टर बनवा नाही तर इंजिनियर. सो घरच्यांनी म्हणलं की हा चांगला शिकतो आता डॉक्टरच बनवायला. मग तू घरामध्ये अभ्यास करणारा विद्यार्थी होता का? टॉपर टाइप? म्हणजे टॉपर टाइप नाही, बट ठीकठाक, टॅलेंटेड म्हणू शकता थोडासा. येस. तर तुझा नीटचा अभ्यास करत असताना कुठले तिन्ही कुठला सब्जेक्ट तुला अवघड जात होता? फिजिक्सच, जे की मला खूप अवघड जायचं पहिल्यापासून. कारण जसं तुम्ही 10वी पर्यंत अभ्यास केला असताना फिजिक्स नवीनच राहतं की काय व्हायला समजत नाही पहिले 1-2 महिने. वेक्टर्स, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, मतलब डोकं गोंधळून जातं, त्याच्यात समजत नाही काय चालू आहे काय नाही. पण तसा मी त्याचा पिछाटाही घेतला की काच येत नाही मला. मग त्यासाठी मग जे काय मला टीचर्स आहेत त्यांची मी हेल्प घेतली. जास्तीत जास्त जेव्हा वेळ भेटेल त्यांना जाऊन डाऊट विचारायचे आणि त्याच्यामार्फत मी थोडं फिजिक्स इझी करायचा प्रयत्न केला. म्हणजे त्याच्यावर जास्त टाइम देऊन मी जास्त वेळ अभ्यास करायचा प्रयत्न केला. मोबाईल असेल, मुलं अजून वेगवेगळ्या पद्धतीने डिस्ट्रॅक्ट होतात, त्याच्यापासून स्वतःला कसं लांब ठेवलेलं? पहिलं तर पहिली गोष्ट डिस्ट्रॅक्शन असं काही नव्हतंच, कारण आपल्या बापांना पाठवलं तर लातूरला शिकण्यासाठी, ठीक आहे. आणि पहिल्या 1-2 वर्ष तर फोन नव्हता कोरोनाच्या काळाच्या अगोदर. नंतर कोरोनानंतर फोन आला. सो फोन सोबत डिस्ट्रॅक्शनही आलं, मोबाईल गेम्सही आले. मीही खेळले थोडेसे त्याच्यामध्ये. फर्स्ट टाइम मध्ये मला चांगले मार्क्स नाहीत आले. फर्स्ट टाइम मध्ये मला खूप खूप मोठं फेल्युअर भेटलं. आणि मग नंतर हे सगळं काही सोडून दुसरा अटेम्प्ट मी RCC मध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये चांगलं यश आलं आणि सध्या मी एम्स मध्ये आहे. येस, डेफिनेटली. तुझ्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट कुठला होता नीटच्या जर्नी मधला? नीटच्या जर्नी मधला की म्हणजे आता मला विशेष सांगावं वाटतं की मला जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मार्क्स होते, लोकांना विश्वास बसत नाही की फर्स्ट अटेम्प्ट टू सेकंड अटेम्प्ट एवढे मार्क्स कसे घेतले. काय डिफरन्स होता? फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मला 346 मार्क होते आणि ते डायरेक्ट दुप्पट होऊन 670 झाले. मग पण जेव्हा 346 झाले ना, तेव्हा असं लाईक मनोबलच नव्हतं की अटेम्प्ट घ्यावा की नाही घ्यावा, किती मार्क्स वाटेल. मोस्ट ऑफ द लोक किंवा एक्सपिरियन्स जे आहे किंवा ऐकून आहे 150-200 मॅक्सिमम 200 वाटतील असं होतं. मग मी म्हणलं 200 जरी वाटले तरी पण गव्हर्नमेंट भेटणार नाही ओपन कॅटेगरीमधून. सो असंच म्हणत होतं की पण मग त्याच्यामध्ये झालं असं की खूप उशीर केला. दुसऱ्या कोर्सेस बद्दल रिसर्च केला, त्यालाच जायचं असं विचार सुरू झाले घरी. पण नंतर मग वडील थोडेसे बोलले की शेवटचा की म्हणजे घे प्रयत्न, आणि घेतला प्रयत्न. म्हणजे आपल्या मग नंतर ऐकण्यात आले आपल्या RCC बद्दल जास्त चर्चेमध्ये. आपल्या सगळे माहितीच असेल लोकांना की RCC आपल्या चर्चेत आहे. आणि त्या अकॉर्डिंग मी तर जॉईन झालो. डिसेंबरमध्ये जॉईन झालो मला वाटतंय. आणि डिसेंबर 2 आणि जुलैमध्ये माझी एक्झाम झाली. म्हणजे 7-8 महिन्याचा माझा प्रवास होता नीटचा. त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि मार्क्स आले तुला, राईट. तू असे जे विद्यार्थी लातूरला शिकायला येणार आहेत त्यांना काय ऍडवाइस देणार आहे तू? पहिलं तर की कशासाठी आले ना ह्याचं भान ठेवा, ठीक आहे. की हे विसरून नका जाऊ की जो तुम्ही म्हणजे माझे वडील शेतकरी, ठीक आहे. माझ्यासाठी मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तर 1-2-3 एकर शेती. दुसरं काय म्हणजे
साधन नाही आपलं जे काही इन्कम म्हणतात ना त्याचं साईड इन्कम का साईड दुसरं? काहीच नाही आपली शेती जी आहे शेतीवरती ती जी काही depend आहे. पावसाच्या भरोश्यावर ठीक आहे आला पाऊस गेला पाऊस म्हणजे तसंही नुकसान शेतीचंच होतं दुसरं काही नाही. सो इथं पाठवलं आपल्या बापाने शिकण्यासाठी हे मनात ठेवूनच पहिल्यापासून होतं की अभ्यास करायचा आहे आणि जे काही ते घडवून जायचं आहे. रिपीट म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट सेकंड हा अटेम्प्ट. तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये असं झालं की जसं मी मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मार्क्स कमी आले पण ते असं नव्हतं की पहिल्यापासून मला मार्क्स कमी येत नव्हते किंवा जेव्हा टेस्ट सिरीज व्हायच्या किंवा म्हणजे टेस्ट वाल्या टेस्ट वगैरे यांच्यामध्ये मी चांगला अभ्यास करत नाही. जसं म्हणलं की ठीक आहे अभ्यास थोडा बहुत अभ्यास आहे तर नीटची तयारी करण्यासाठी लातूरला आलो आणि पहिल्या दिवसापासून मेहनत जसं पहिल्यापासूनच मोटिवेशन होतं की हा ठीक आहे आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. सो डेली अभ्यास करायचा जे पण लेक्चर्स ऑनलाईन यायचे किंवा ऑफलाईन असायचे सो ते चांगले करायचे आणि जवळपास 500-550 जवळपास स्कोअर सारखं मला यायचं आणि कन्सिस्टंट स्कोअर होता मी डेली अभ्यास करायचा. पण त्या व्यतिरिक्त पण ही सगळ्यात माझी मोठी चूक झाली की जेव्हा सिलेबस जेव्हा संपला तेव्हा मी टोटल ब्लाइंड होतो की मला इथून पुढे काय करायचं की मला मी कसं रिव्हिजन करणार 2 वर्ष सिलेबस एवढा सारा एवढं बर्डन आलं ना डोक्यावर की समजत नव्हतं की कसं रिवाईज करायचं काय करायचंय. ही चूक माझी मोठी झाली आणि त्याच्यामध्ये 3-4 महिने मी खूप ढिलं झालो म्हणजे ठीक आहे हा झालाय तर अभ्यास टेस्ट आले त्याच्यातही मला चांगले मार्क्स यायला लागलेत बट टेस्ट सिरीज मध्ये काय स्कोर यायचा फर्स्ट अटेम्प्टला? फर्स्ट टाइम मला तेच ना की 500-550च्या जवळपास यायचा. मग त्याच टेस्टचा मी स्कोर समजून थोडंसं कमी अभ्यास केला मला वाटतं शेवटच्या महिन्यामध्ये किंवा प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यास केला आणि शेवटच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये ती मेजर मिस्टेक झाली आणि त्यांना एवढा स्कोर कमी झाला माझा की 346 आला. पण मग जेव्हा सेकंड अटेम्प्टमध्ये डे 1 पासून मी हेच ठरलं होतं की ही मिस्टेक नाही करायचे. डे 1 पासून फिक्स होतं की प्रॉपर प्लॅनिंग करून अभ्यास करायचा की हा जो काय मतलब टेस्टचा दिवस असेल किंवा जे काय तुमचा नीटचा डे आहे तो फिक्स आहे. जसं आमचा माझ्यासाठी 17 जुलै होता की त्या 3 तास काय ती आहे माझं नीटची पेपर आहे मला एवढे MCQ अटेम्प्ट करायचे. पण त्याच्या अगोदर 1 महिना असेल 1 महिन्यावर पेपर असेल 2 महिन्यावर पेपर असेल 3 महिन्यावर पेपर असेल त्या मोमेंटला माझी रिव्हिजन किती झाली असली पाहिजे. चालू शेड्यूलमध्ये मी किती MCQ सॉल्व्ह केले किंवा म्हणजे सगळं काही याबद्दल प्लॅनिंग केलं आणि अनलेस तुम्ही प्लॅन करताल तसं तुम्ही ऍक्ट करणार नाही. तुझ्या स्टडी टेक्निक्स काय होता म्हणजे डेली रुटीन काय होतं तुझं सेकंड अटेम्प्ट मध्ये? तुझा फर्स्ट अटेम्प्टला 346 आले, सेकंड अटेम्प्टला 670. तर मग सेकंड अटेम्प्टचा डेली रुटीन काय होता तुझा? जसं इथं जेव्हा मी डिसेंबरमध्ये आलो तो क्लासेस ऑफलाईन आणि ऑनलाईन घ्यायचे. ऑनलाईन 3-4 लेक्चर्स यायचे डेली आणि ऑफलाईन आठवते 2 ते 9 असं क्लासेस असायचे आपले RCचे रिपीटर बॅच होते. आणि मग फर्स्ट 3 क्लासेस केल्यानंतर एक अर्धा तास ब्रेक नंतर 3 तास आणि 9:30ला मी क्लासमधून निघालो की जेवण करून अभ्यासला बसायचं. सो माझं ठरलेलं असायचं की एक तर 10ला मी बसलो तर 10 ते 2 पर्यंत मी झोपेल नाहीतर 10 ते 2 पर्यंत अभ्यास करेल नाहीतर मग 2 ते 6 जे काही 4-4 तासाचे 2 स्लॉट्स होतात त्याच्यामध्ये एक स्लॉट्समध्ये झोपायचं नाहीतर मग अभ्यास करायचा. क्लास कधी सुद्धा आहे तुझा? 9:30ला सुटायचा 9-9:30ला. रात्री 9:30. हां रात्री 9:30. म्हणजे चालू कधी व्हायचा? दुपारी 1ला? हां दुपारी 1-1:30-2ला सुरू व्हायचा. 2 ते 9:30 आणि त्याच्यानंतर 9:30ला तू काय करा नंतर? जेवण करून 10ला मी बसलो अभ्यासला फ्रेश होऊन तर 2 पर्यंत कंटिन्यू अभ्यास करायचा. रात्री 2 पर्यंत? 2 पर्यंत नाहीतर मग 2 पर्यंत झोपायचं. 2 ते मग पुन्हा सकाळपर्यंत असा अभ्यास करायचा. सकाळपर्यंत? मग म्हणजे 4 तास झोपायचं. पहिले 4 तास नाही तर दुसरे 4 तास. फक्त 4 तास झोपायचा का? हां 4 तासच कारण मग दुपारी पण अर्धा 1 तास झोपायचो. बट कसं आहे एक तर मला एवढे मार्क्स कमी होते आणि वरून 346 मार्क्स म्हणजे खूप खूप कमी आहे. तर कोणीही गिव्हअप करेल की मार्क्स कसेच वाढणार आहेत बरोबर. विचार बी करू शकत नाही 346 वाला एम्सला जाऊ शकतो. हां तेच तर आणि मग 300 मार्क्स तर खूप कमी होते. मग सो पॉईंट हाच होता की टाइम कमी आहे. जेवढा टाइम मी आता गुंतवेल याच्यामध्ये तेच रिझल्ट देणार आहे. आता जर जास्त झोपलो तर आयुष्यभर जागावं लागेल. वडील तर तसे म्हणले आणि येऊन माझे शेतकरी आहेत ना जे शेतकरी मुलं असतील त्यांचे आई वडील शेतकरी आहेत त्याने कोरिलेट करतील ह्या गोष्टी की जसं तुम्ही पाहत असाल की आपल्या जे रानामध्ये लाईट येते ना ते 12 पासून सकाळी 8 पर्यंत रात्री म्हणजे 3 शिफ्ट मध्ये लाईट राहते आपल्या इकडे ठीक आहे. सो मग आपला बाप रात्री त्या टायमाला जागू शकतो तर आपल्याला काय अडचण आहे ठीक आहे. माझं दुसरं काहीच मोटिवेशन नव्हतं. जे लोक म्हणतात की मोटिवेशन पाहिजे किंवा आता मी तुम्हाला सांगतो ही जर्नी आहे तुम्हाला किती इन्स्पायर होते ती तुमचं चॉईस आहे याच्यामध्ये. बट जे मधून जे मतलब न विझणारी जी ज्योत राहते ठीक आहे ती आपल्यामधून आली पाहिजे. बाहेर तर ठीक आहे तुम्ही शेकोटी एक 2-3 दिवस 1 आठवडा चालेल महिनाभर चालेल ती विझणार आहे पण मधून लागलेली जी आग असणार आहे ना
ते विजत नाही. सो माझ्यासाठी होती की माझा बाप रानात काम करतोय, 12ला उठून जातोय, रात्री 12ला लाईट येते, शेतात पाणी द्यायचंय आणि नागपायानं पाणी द्यायचं आणि कांद्याला पाणी द्यायचंय, गुडघ्यापर्यंत चिखल भरलाय. ठीक आहे, असं नाही की मीही काम केलंय, मीही केलंय, त्याचीही भीती होती. भीती अशी की जर नाही केलं, डॉक्टर झालो नाही, किंवा म्हणजे आता इथून जर एक प्लॅन बी नव्हता की जर हे सक्सेस नाही झालं आपल्याला इथंच जायचंय, ह्याची पण भीती. ह्या भीतीनं मुळे पण झोप उडायची. आणि दुसरं मोटिवेशन हे होतं की आपला भाव करू शकतो तर मला काय अडचण आहे. ह्यापेक्षा दुसरं मोटिवेशन काही नव्हतं. काहीच मोटिवेशन नाही याच्यापेक्षा मोठं. लातूरला असेच विद्यार्थी आहेत. हा तेच ना, मेजरली आपला जो मराठवाडा रिजन आहे ना, इकडे ऐपत नसते शिकवायची, एवढी शेती कर्ज काढून कसे करून शिकवतात. सो माझं खूप जे विद्यार्थी ते येत आहेत किंवा शिकतायत, एक क्लिअर कट मेसेज आहे. डोळ्यासमोर जर कोणाला ठेवायचं असेल तर पहिले आई बापाला ठेवा. मोटिवेटरचे बी आपल्या क्लासेसवर जेव्हा येतात तेव्हा काय मोटिवेशन देतात. ठीक आहे, त्यांच्यासाठी त्यांचे रोल मॉडेल आई वडीलच होते, त्यांचेच ते प्रेरणा होते. तुम्ही पण तुमच्या आई बापाकडे पहा की त्यांनी कसं शेतात मेहनत करतात. शेतकरीच नसतील पण बाकी पण जे काय म्हणजे प्रोफेशनमध्ये आपले पॅरेंट्स आहेत, टीचर्स असतील, ते दिवस रात्र तुमच्यासाठीच मेहनत करतात. सगळं जे करतात ते तुमच्यासाठी. सो त्यांच्याकडे एकदा जर तुम्ही पाहताल ना, सो तुम्हाला दुसरं मोटिवेशनची गरज नाही. डेफिनेटली. तर तुझे रिसोर्सेस कुठले होते, म्हणजे बुक्स असतील किंवा अदर नोट्स वगैरे, काय एक्सटर्नल काय यूज करत होता तू? हे मला कम्पॅरेटिव्ह हे पण सांगायचं, फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं असं की मी खूप सारे सोर्सेस वापरले होते, लाईक डिफरंट बुक्स जे काही माझ्या होते वगैरे, क्लास नोट्स वगैरे खूप काही. पण नेक्स्ट टाइम मध्ये मी एकच जे काही आपलं स्टडी मटेरियल होतं ते आपलं आरसीस मटेरियल, एवढं भारी मटेरियल खरं सांगतो. कारण मला त्याचं विश्लेषण असं करायचं आहे की एक टॉपिक घेतला, ठीक आहे, समजा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये खाली सब टॉपिक्स राहतात आणि सब टॉपिकचे तिन्ही सेक्शन मध्ये, लाईक क्लास वर्क, असाइनमेंट आणि PYQ. ठीक आहे, असं सेपरेट तीन सेक्शन आहेत प्रत्येक टॉपिकचे सब टॉपिक्स मध्ये. मग एक टॉपिक तुम्हाला टिप जातो, तुम्ही त्या टॉपिकला फटकन जाऊन अप्रोच करू शकता आणि त्यातली जर एक डिफिकल्ट जातं त्याला जाऊन तुम्ही पटकन पाहू शकता, त्याचे MCQ अटेम्प्ट करू शकता. सो तुमचा टाइम वाचतो. दुसरे बुक जे राहतात ना एवढे मोठे त्याचं होतं असं की त्याच्यामध्ये शोधावं लागतं की कुठं आहे तो MCQ, कोणता टप मला पोर्शन जातोय. सो त्यामध्ये टाइम एकदम वाया झालेला असतो. सो सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे सध्या. ॲज अ रिपीटर माझ्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट होतं की तुकडे 7-8 महिने आहेत, म्हणजे तू एक टॉपिक घेतला आणि त्यालाच महिनाभर लावतो, ह्याला अर्थ नाहीये. तुला कमी टाइममध्ये सगळ्यात जास्तीत जास्त करायचंय आणि कमी टाइममध्ये जेवढं तुम्ही जास्त पोर्शन करण्याबद्दल ह्याबद्दल प्लॅनिंग करताल तसं करायचं, मटेरियल डेव्हलप करतात स्वतःचं. त्यासाठी मग स्वतःच्या शॉर्ट नोट्स असतील वगैरे, की नोट्स असतील किंवा फिजिक्ससाठी फॉर्म्युला शीट्स असतील स्वतःच्या. ठीक आहे, इव्हन कोचिंग पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतं, ते पण हेल्पफुल राहतं. आणि ह्याची जी काही मदत होते ना, ते फायनलमध्ये कमी टाइममध्ये जास्त रिव्हिजन करता ना आपण, तो खूप तुमचा स्कोअर बुस्टअप होतो. किंवा वारंवार तुम्ही एक आठवड्यामध्ये लिटरली 2-3 वेळा पूर्ण 2 वर्ष सिलेबस तुम्ही रिवाइज करता. पण त्याचं जेव्हा जे बेस असतं किंवा त्याचं जे ग्राउंड आहे तुम्ही आता डेव्हलप करता, ते जेव्हा तुम्ही 11 मधून जाताय, 12 मधून जाताय तेव्हा. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं माझ्या जर्नीमध्ये. डेफिनेटली. आणि तू प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलते का किंवा PYQs? म्हणजे गरज स्पेसिफिक पडली नाही की सेपरेट एक बुक घ्यायची किंवा असे पेपर खरेदी करायची. RCCच्या आपल्या मटेरियलच्या एंडिंगला एक सेपरेट पोर्शन होता, त्याच्यामध्ये 3 सेक्शन मध्ये नीट, एम्स, जिपमर तिन्ही सेक्शनचे त्यांनी PYQ चांगले देतात. ठीक आहे, आणि त्या अकॉर्डिंग तिथे जाऊन तुम्ही म्हणजे सॉल्व्ह करू शकता. सो दॅट इज बेटर. टेक्निक असंच नाही, कसं म्हणजे बघा, हे ठरवायला बी भान नव्हतं. ठीक आहे, भानच होतं की बाबा 3-4 तास झोपायचं, एक्झाम जवळ येते. ठीक आहे, भीती मतलब अँझायटी किंवा काय होणार आहे, कसं होईल माझं. सो हे पण खूप काही होत्या गोष्टी. सो हे करण्यात मला तर वेळ भेटला नाही. माझं असंच होतं की दिवस नाही रात्र नाही, जेव्हा टाइम भेटला तेव्हा अभ्यास करायचा. मग त्यासाठी खूप मजेशीर आहे, माझ्या मित्रांना माहिती आहे जे माझ्यासोबत प्रिपेअर करायचे, की आता लोकांना सांगताना वाटतं की कसा टाइम युटिलाइज करायचा. मग त्यासाठी ना मी येऊन माझ्याकडे जुने माझे फोटोही असतील, वाटलं तर मी दाखवेल. सो झालं असं की मी ना मेसला जायचं किंवा मेसून बाहेर येतो किंवा म्हणजे मोस्टली क्लासेसला आहे, क्लासमध्ये फॉर्म्युला झाला ते हातावर लिहून घ्यायचा. येऊन माझ्याकडे फॉर्म्युला पूर्ण हात भरलाय माझा असा. ठीक आहे, किंवा एक लहान लहान चिट्स असायच्या, त्या पेपरवर मी ना लिहायचं आणि चिट्स असे रोल करून खिशामध्ये ठेवायचे. मला वाटायचं बाय चान्स मी जे हातावर आज लिहितोय तो माइट बी MCQ फ्युचरमध्ये येईल आणि माझे 5 मार्क वाचतील किंवा माझे 5 मार्क्स वाढतील. ठीक आहे, असं राहायचं. सो असं तर काही टेक्निक मी असंच फॉलो नाही केली, बट माझं असं होतं की जेव्हाही टाइम भेटेल तेव्हा त्या अभ्यासात किंवा एक फॉर्म्युला असेल, व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन किंवा एक नॉलेज आहे ते मला घ्यायचंय. येस, डेफिनेटली. म्हणजे हे जे बुक असाय पाहिजे प्रत्येक नीट ऍस्पिरंट मध्ये असली पाहिजे. कारण 7-8 महिने ना टाइम कमी होता, मग जिथे टाइम भेटेल तिथे अभ्यास करायचा प्रयत्न केला. तो स्ट्रेस
जर आला तुला किंवा बर्नआउट झाल्यासारखं झालं त्यावेळेस काय करायचं होतं? बर्नआउट तर डेफिनेटली होतं, कारण तुम्ही 4 तास झोपताय दिवसाचं किंवा त्याच्यापेक्षाही कमी झोपताय आणि दिवसभर पूर्ण बुक्समध्ये आहात, व्हिडिओज पाहतात, डोळे दुखालेलेच येतं. मेंटली कितीही स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न केला तरी बॉडीला एक लिमिट आहे ना. बॉडी किती वेळ तुम्हाला सपोर्ट करणार आहे, कारण तुम्ही दिवसाचे 8-9 लेक्चर्स व्हिडिओ मोबाईल जवळ घेऊन पाहताय, तर डोळे खोलखोल गेले असे तर रेड झाले असे तर लिटरली डोळे असे म्हणजे उघडू शकत नाही, असं होतंय कंडिशन. सो मग त्यानंतर मोस्टली थोडं बहुत बाहेर फिरणं असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बर्नआउट व्हायचं ना, आई वडिलांना फोन करायचा, थोडीशी माहिती त्यांनाही सांगायची काय चालू आहे इकडे, तुमचं कसं चालू आहे, थोडीशी माहिती घ्यायची. ठीक आहे. सो त्याने एक अजून एक एनर्जी, दुसरं काही एनर्जीचा सोर्स नव्हता माझ्यासाठी. आणि बर्नआउट स्पेसिफिक मला जेव्हा व्हायचं ना, मी फ्रेश व्हायचं किंवा मोस्टली आंघोळ करणं असेल किंवा मोस्टली त्याचं मंदिर आहे वगैरे, थोडंसं जाऊन बसायचं. अष्टविनायक मंदिर आहे आपल्या ट्युशन एरियामध्ये, तिथं कधीतरी असं जाऊन बसायचं, थोडंसं फ्रेश. मेडिटेशन वगैरे टाईप? नाही, त्यालाही टाइम नव्हता. लोक म्हणतात की तुम्ही 5-10 मिनिट मेडिटेशन करा, हे करा, बट 11वी-12वीचे जे स्टुडंट्स आहेत ना, डेफिनेटली त्यांना सजेस्ट करेल की एक मेंटल पीस जर तुम्हाला किंवा मेंटल स्टेबिलिटी एक पाहिजे असेल तर प्रॉपर शेड्यूल तुम्ही करू शकता. सकाळी 5-10 मिनिटं मेडिटेशन वगैरे असेल. पण माझ्यासाठी ऑब्वियसली टाइम करतात, सो मेडिटेशन वगैरे हे तर फॉलोअप नाही झालं. बट जेव्हा जास्त अँझायटी वगैरे वाटायची, थोडेसे आपले कीर्तन वगैरे असेल ना, ते कीर्तन वगैरे ऐकायचं का? हा, कधी मध्ये चालायचं आपलं. अरे वा. कीर्तन असेल किंवा आपली देवाची गाणी असतील, विठ्ठलाची गाणी असतील, जेन्युअनली असं सांगण्याचं नाही, बट शांत वाटायचं थोडंसं. एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट बी तयार होतं. ते तर डेफिनेटली. तू आता मग सेल्फ डाऊट वगैरे कधी आलाय तुला तुझ्यावरती की आता माझं होईल का नाही, असं वाटलं का की काय गॅरंटी होती? जेव्हा म्हणजे कमी मार्क्स यायचे ना एक्झाम मध्ये, जेव्हा कमी मार्क्स यायचे ना, सेकंड अटेम्प्टला, सेकंड अटेम्प्ट जेव्हा टेस्ट व्हायचे आपल्या इथे RCC मध्ये पण, सो समजा म्हणजे जसं आता एकदा मला आठवतं की मला खूप कमी मार्क्स आले, 410-20 आले. मी बोललं अरे असंच आता, म्हणजे एकदा जवळपास 600च्या जवळपास जाईल ते, आणि अचानक एक एक्झाम आली आणि तिनं 410-20 असे काहीतरी आले ते. मग समजून झालं की यार फायनल असे झाले तर विचार येतात ना, मन तर आहे, त्याला काय आपण ते तर विचार करत बसणार की फायनल व्यासाच झालं, टाइम नाही पुरला, पेपर स्टप आला आणि झालं, मग बरबाद आहे आयुष्य. कारण दुसरा उपाय नसते ना. आपण एक मिडल क्लास की हा ठीक आहे डॉक्टर बनायला म्हणजे आलाय आपण, किंवा दुसरी चॉईस नसते. डेफिनेटली चॉईस असते. लाईफ इज नॉट अबाउट की तुम्ही फक्त डॉक्टरच बनताय किंवा तेच बनवताय. सो तसं व्हायचं, ठीक आहे. सो मी करायचं काय की म्हणजे झालंच त्या एक्झामच्या नंतर की एवढं स्ट्रेस आउट झालं, मी एवढं लाईक एक डिप्रेशन म्हणता येईल किंवा म्हणजे खूप डाऊन फील करत होतो मी. पण त्यानंतर घरच्यांना बोललो, पेपर टफ होता, कारण होते त्यासाठी की पेपर खूप टफ, बाहेरचा का थोडासा नाही एक्स्ट्रा काढला होता, पेपर टफ होता. आणि माझाही अभ्यास मी थोडासा कमीच केला, असं मी स्वतःला समजावलं की तुला कमी म्हणजे ठीक आहे, एक सराव आहेत, इथं कमी मार्क्स येऊ दे, फायनलसाठी तू प्रिपेअर करतोय, सो फायनलसाठी टार्गेट कर. आणि इथं मार्क्स कमी आले, तुझ्याकडे टाइम आहे चेंज करण्यासाठी, हे जे काय मार्क्स कमी आले ते वगैरे. मग मी त्याचं पेपर अनालिसिस केलं. तेव्हा समजलं की थोडासा फिजिक्स टफ होतं, बायो ही थोडी लेंदी टाकलं, त्या अकॉर्डिंग माझे MCQ राहिले आणि ओव्हरऑल माझे मार्क्स मिसिली मिस्टेक खूप केले आणि कमी आले मार्क्स. पण त्यानंतर मी प्रत्येक पेपरचं चांगलं अनालिसिस करून इम्प्रूव्हमेंट आणायचा प्रयत्न केला आणि एक स्टेबिलिटी आणली मार्क्समध्ये, की जिथं मला 560, 70, 80 मार्क्स असे यायचे मला, जिथून त्यानंतर ज्या विकली टेस्ट झाल्या, ज्या टेस्ट सिरीज झाल्या एक्झामच्या अगोदर वगैरे. आणि हे एक फेज होती जी मला वाटते की मी खूप डाऊन फील केलं होतं माझ्या सेकंड अटेम्प्टच्या प्रिपरेशनमध्ये. तर तुझी रिव्हिजन स्ट्रॅटेजी काय असायची, रिव्हिजन टेक्निक? ही खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. माझ्या जे मार्क्स जास्त आले ना, ते मग पर्सनली असं वाटतं, मी कन्सिडर करतो की जी माझी रिव्हिजन स्ट्रॅटेजी चांगली, दॅट इज द रिझन की मला चांगले मार्क्स आले. फर्स्टमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मी कंबाईन करायचं, स्पेशल लाईक फिजिकल केमिस्ट्री आणि फिजिक्स, कारण दोन्ही पण एक तुम्ही सिमिलर थोडंसं समजू शकता की त्याच्यामध्ये जास्त थेअरी कमी आणि फॉर्म्युला बेस्ड किंवा जास्त कॅल्क्युलेशन जास्त आहे. तर मेमरी बेस्ड किंवा तुम्ही जास्त रट्टा मारायचा पार्ट नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच ठिकाणी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक थोडंसं रट्टा मारायचं पार्ट आहे. बाय तो ऑब्व्हियसली तुम्ही जितका वेळ वाचताल तेवढं म्हणजे आपलं जसं गावाकडे हरिपाठ राहते ना, बायांना पाठ असते वगैरे, तसा पाठ झाला पाहिजे किंवा प्रयत्न करू शकता तसं वारंवार वाचा, ठीक आहे. तसं मग रिव्हिजनचं सांगायचं म्हणजे मी फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्री कंबाईन करून त्यांचे शॉर्ट नोट्स असतील, 2 ते 3 टाईपच्या शॉर्ट नोट्स बनवत्या. जेव्हा क्लास नोट तर ठीक आहे, क्लासच्या एंडिंगला जसं 15 दिवस झालं एक टॉपिक शिकवला आहे, सो क्लासच्या एंडिंगला क्लास नोट तर लिहून घेतलाय मी. क्लासमध्ये जे MCQ झाले तेही अटेम्प्ट केले आणि त्या सोबत जे PYQ आहे ते पण अटेम्प्ट केले. त्यानंतर मग त्या 15 दिवसाच्या एंडिंगला माझ्या एक फर्स्ट प्रायमरी की शॉर्ट नोट्स बनल्या त्या टॉपिकच्या, ज्या की 4 ते 5 पानाच्या असतील किंवा 3-4 पानाच्या. टॉपिकच्या लेंथवरून किती दिवस शिकवलं त्याकडून ते डिपेंड करेल. ते 4-5 पानाच्या ह्यासाठी बनवल्या की तो टॉपिक मला 3
म्हणजे 2-3 तासामध्ये मला रिवाईज करायचं आहे. सो मग त्या 3-4 पेज मी एकदम चांगले वाचू शकतो आणि त्यातून 90% जे काही पोर्शन आहे त्या टॉपिकचा तो रिकव्हर होतोय. आणि जे काही MCQ मी जेव्हा त्या 15 दिवसात मी अटेम्प्ट केलेत, मग ते क्लास वर्कमधले असतील किंवा PYQ असतील, त्याच्यातले मी सिलेक्ट केले. जसं मी टोटल जर मी 200 सॉल्व्ह केलेत तर एक 40-50 मी सिलेक्ट करून ठेवलेत. जेव्हा मला हा 3-4 तास भेटतील मी ते नोट्सही रिवाईज करतोय आणि ते MCQ अटेम्प्ट करतोय. म्हणजे 3 तासामध्ये 90% जो काय टॉपिकचा पोर्शन आहे तो चांगला झालाय माझा. जे काही प्रोबेबल एक्झाम जे काही एक्झाममध्ये MCQ तिथून येऊ शकतो. ठीक आहे. बाकी मग 10% साठी मग तुम्ही एक्स्ट्रा टाइम देऊ शकतात किंवा कधी तो पेपरमध्ये टॉपिक झाला आणि तो तुमचा MCQ रॉंग झाला जो की 10% मधून आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या नोट्समध्ये मॉडिफाय करू शकता वगैरे. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा. MCQ आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तुला जे वाटतंय ते ऑनेस्टली. आणि नाही जेन्युइनली जेव्हा मी अटेम्प्ट केलता ना, म्हणजे आपल्या एक्झामच्या अगोदर मला ना सेपरेट त्यांनी बुकलेट्स दिलते. ठीक आहे. एनसीटी बेस्ट होते, लाईन टू लाईन एनसीटी एवढं हेल्प झाली ना ते बायोला. मला 300 यायचे, 350 आले फायनलला. मला वाटतं नाही दुसरं कोणतं कारण असेल. त्या मागच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये ना जसे टेस्ट झाली ते बुकलेट द्यायचे त्यांनी. ठीक आहे. 2-3 टॉपिकचे जे मागचे टॉपिक झाले, जसं 4 टॉपिकवर एक एक्झाम झाली बायोच्या, त्याला त्यांनी बुकलेट द्यायचे. ते मी जवळपास प्रत्येक टॉपिकचे 150-200 असले ना 1 तास 2 तासामध्ये फटाफट सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन असायचे एनसीटी बेस्ट लाईन. आणि त्याचा फायदा असा झाला माहिती आहे का, फायनलला पेपर जेवढा डिफिकल्ट वाटला होता, लेंदी होता, डिफिकल्ट होता आमचा पेपर, तरी पण 350 आले. मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की 350 आले कसे. मग ठीक आहे. त्यानंतर समजलं की ठीक आहे त्याचा इफेक्ट आहे हा, की मी जेव्हा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये एनसीटी वाचून जेव्हा लाईन टू लाईन MCQ जेव्हा सॉल्व्ह केले ह्या आपल्या जे बुकलेट्स मधून आहेत ना, त्यांची मला वाटतं एक कारण असावं.